रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं भटकंती मराठीच्या एका नवीन भागात. आज आपण आलोय बेळगावच्या एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कोपऱ्यात, म्हणजेच शहापूरच्या विठ्ठल देव गल्लीत. या एकाच गल्लीत अगदी काही पावलांच्या अंतरावर एक दोन नव्हे तर तब्बल 4 ते 5 मंदिरं आहेत. चला तर मग आज या गल्लीचा इतिहास आणि इथली शांतता अनुभवूया. गल्लीत पाऊल ठेवताच पहिलं दर्शन होतं ते या ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिराचं. शहापूर परिसरात शतकांपासून या मंदिराला एक वेगळं स्थान आहे. गर्द विटेवर उभे असलेली कटेवर हात ठेवलेली ही सुंदर मूर्ती पाहिली की थेट पंढरपूरची आठवण येते. या मंदिराचे दगडी खांब आणि जुन्या काळातील लाकडी नक्षीकाम इथल्या प्राचीन वास्तुकलेची साक्ष देतात. मंडळी, पंढरीच्या माऊलींचं रूप डोळ्यात साठवताना तुकोबांचा एक अभंग आठवतो. तो म्हणजे सुंदर येते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. विटेवर उभं असलेलं आणि दोन्ही हात कमरेवर ठेवलेलं हे सावळं रूप इतकं सुंदर आहे की ते पाहिल्यावर मनातील सगळा थकवा आणि चिंता एका क्षणात दूर होते. हेच रूप आज आपण शहापूरच्या या विठ्ठल देव गल्लीत अनुभवतोय. विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळच दुसरं महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे मुरलीधर मंदिर. मुरलीधर म्हणजेच आपला बासरीवाला श्रीकृष्ण. या मंदिराची रचना आणि गाभाऱ्यातील मूर्ती मनाला प्रचंड प्रसन्नता देऊन जाते. जुन्या काळात जेव्हा बेळगाव आणि शहापूर परिसरात मराठा साम्राज्य आणि पेशवेकालीन संस्कृतीचा प्रभाव होता, तेव्हा अशा देवस्थानांची स्थापना झाली, ज्यांनी इथल्या संस्कृतीला टिकवून ठेवलं. आता आपण आलोय एका अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मंदिरापाशी. हे आहे नामदेव विठ्ठल मंदिर. संत नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतभर फिरून भागवत धर्माचा आणि विठ्ठल भक्तीचा प्रचार केला. शहापूरमधील हे मंदिर थेट त्याच वारकरी परंपरेशी जोडलेलं आहे. आषाढी कार्तिकीला या मंदिरात होणारी भजनं आणि कीर्तन या गल्लीला पंढरीचे रूप देतात. इथला साधेपणा आणि इतिहास खरोखर अनुभवण्यासारखा आहे. संत नामदेव महाराजांनी विठ्ठल भक्तीचा महिमा सांगताना एक खूप सुंदर अभंग लिहिलाय. नामा म्हणे विठ्ठलाचे नाम, तेने होय सर्व काम. याचा अर्थ असा की मुखात विठ्ठलाचे नाव घेतलं की मनातील सगळी संकटे दूर होतात आणि सगळी कामं पूर्ण होतात. आणि याच नामदेव विठ्ठलाच्या मंदिरात उभे राहून हा अभंग आठवणं म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. तर मंडळी, एकाच गल्लीत विठ्ठल भक्तीचे हे नानाविध रंग आणि हे ऐतिहासिक वारसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही बेळगावमध्ये राहत असाल किंवा कधी बेळगावला भेट देणार असाल तर शहापूरच्या विठ्ठल देव गल्लीला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भटकंती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका ऐतिहासिक वाटेवर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय. तुझे रूप राहो नेत्री, सोडिता मी प्राण. मिळे जाने मुक्ती ऐसे, द्यावे मज ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे, द्यावे मज ज्ञान.